नमस्कार मित्रांनो, मी भक्ती टाकळकर। आज मी गेले होते पुणे जिल्ह्यातील भिगवण जवळील पळसदेव येथे। उजनी धरणाच्या पाण्यात असलेले हे एक अतिप्राचीन मंदिर। साधारण 12व्या शतकात हे मंदिर स्थापित केले असावे अशी माहिती उपलब्ध आहे। तसेच वेगवेगळ्या काळात या मंदिराचे डागडुजीचे काम केले असावे असे देखील तेथील बांधकाम बघून वाटते। एप्रिल व मे महिन्यात धरणाचे पाणी आटल्यावर या ठिकाणी गाडीने जाता येते। पुण्यापासून हे साधारण 120 किलोमीटर आहे। 2 ते 3 तासात तुम्ही तिथे पोहोचू शकता। जुनी स्थापत्य शैली बघायला किंवा अभ्यासायला ज्यांना आवडत असेल त्यांनी या ठिकाणी एकदा तरी जाऊन यावे। या मंदिरात शंकराची पिंड नाही। धरणाच्या बांधकामाच्या वेळी ही पिंड तेथून काढून पळसदेव गावातच दुसरे मंदिर बांधून त्यात ठेवण्यात आली आहे। पक्षीप्रेमींसाठी तर हे ठिकाण पर्वणीच आहे। इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला मिळतील। सोलापूर महामार्गापासून आत वळल्यावर खाण्यापिण्याची सोय होईल असे हे ठिकाण नाही। आम्ही सिद्धटेक येथे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेलो होतो। तेथेच सिद्धिविनायक हॉटेलमध्ये जेवण केले। हॉटेल तसं साधंच, जेवायला अस्सल मराठमोळा मेनू होता। पिठलं, बटाट्याची रस्सा भाजी, चुलीवरची गरम गरम भाकरी, ठेचा, कांदा, कैरी, लोणचं आणि वरण भात। येथे जेवण चांगलं असतं। याआधी सुद्धा आम्ही 2-3 वेळा येथे जेवलो आहे आणि दरवेळी टेस्ट आणि क्वालिटी सेमच होती। तर तुम्ही पळसदेव येथे गेले आहात का? गेले असल्यास हे ठिकाण तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका जुन्या नवीन भन्नाट ठिकाणी। तोपर्यंत बाय।